आज आपण पाहणार आहोत चाकवतची गरगट्टा भाजी, म्हणजेच याची पातळ अशी ही भाजी आहे। त्यासाठी इथं पाण्यामध्ये मी पाव वाटी मुगाची डाळ, पाव वाटी तुरीची डाळ मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण या डाळीला ज्या पद्धतीने वरण करण्यासाठी शिजवून घेतो त्याच पद्धतीने आपण या डाळीला आता शिजवून घ्यायचं आहे। छान अशी आपली डाळ शिजत आहे। डाळ 80% शिजत आल्यानंतर या डाळीमध्ये आपल्याला आता हा चाकवत मिक्स करून घ्यायचा आहे। ही भाजी मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे, ती मी या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। छान अशी ही भाजी आता आपण एकसारखी शिजवून घेऊयात। वरणाला जशी आपण डाळ शिजवतो त्याच पद्धतीने ही भाजी आणि ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुकरला सुद्धा हे मिश्रण सर्व शिजवून घेतले तरीही चालू शकते। इथे आता छान आपली डाळ शिजून तयार झालेली आहे। भाजी आपली छान शिजलेली आहे। इथे मी पाव वाटी कच्चे शेंगदाणे ॲड करून घेतलेले आहेत। जे वाटीचे प्रमाण आहे ते लहान वाटीचे प्रमाण आहे, त्या प्रमाणातच तुम्ही सुद्धा घेऊन बनवू शकता। अशा पद्धतीने 5 ते 7 मिनिट छान अशी याला उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे आपले शेंगदाणे सुद्धा या मिश्रणामध्ये शिजून तयार होतील। आता आपण याला फोडणी देऊयात। एका भांड्यामध्ये तेल ॲड करून घ्यायचे आहे। तेलामध्ये जिरे, मोहरी मिक्स करून घ्यायची आहे। छान असं याला तडका बसल्यानंतर आपण आता या मिश्रणामध्ये लसूण भरपूर असा ठेचून मिक्स करून घेणार आहोत। लसणाचे प्रमाण जास्त घ्यायचे आहे या भाजीसाठी, भाजी खमंग अशी लागते। लसूण इथे मी 2 गड्डे इतपत सोलून घेतलेला तो ॲड करून घेतलेला आहे। लसूण छान फ्राय झाल्यानंतर हळद, लाल तिखट मिक्स करून भाजी मिक्स करून घ्यायची आहे आपली शिजवलेली। चवीनुसार मीठ मिक्स करायचे आहे आणि सोबतच आता ही छान अशी आपली भाजी शिजून तयार झालेली आहे। शिजून तयार झालेली भाजी 2 ते 3 मिनिट गॅसवरती याला परत एकदा उकळी काढून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आता जाणार आहे आपले भाजलेले शेंगदाण्याचे जाडसर असे कूट। खायला तयार झालेली आहे ही चाकवतची गरगट्टा भाजी। भाकरीसोबत अत्यंत चविष्ट लागणारी ही भाजी हिवाळ्यात तुम्ही नक्की बनवून पाहू शकता, कारण ही भाजी हिवाळ्यामध्येच येते, त्यामुळे हा चान्स तुम्ही गमावू नका। या हिवाळ्यात ही भाजी नक्की ट्राय करून पहा। परत एकदा सांगते, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।